काळ्या भुईतून उगवलेली सोयाबीनची ही रोपं डौलानं बहरू लागलेत. पारनेर तालुक्यातील नांदूर पठार गावात आज दिसणारं हे चित्र मागच्या वर्षी मात्र असं नव्हतं. पाठच्या वर्षी जेव्हा आम्ही स्वतः सोयाबीन पेरलेलं, परंतु म्हणजे त्याचे 100 बियांपैकी 25% उगले. म्हणजे पूर्णपणे जमीन अशी पडीकच होती. सर्व सुरुवातीच्या पेरण्या आमच्या सगळ्या लोकांच्या 70-80% लोकांच्या संपूर्णपणे वाया गेल्या. पण यावर्षी गावातले काही प्रतिनिधी फार्मर कपच्या प्रशिक्षणानंतर एक नवीन शस्त्र घेऊन गावात आले होते आणि ते शस्त्र होतं पेरणीपूर्वी बियाण्यांच्या उगवण क्षमतेच्या तपासणीची SOP. त्या SOP किती गरजेच्या आहेत, आपण त्या करत नव्हतो. त्या केल्यानंतर भविष्यात त्याचा जो आपल्याला होणारा फायदा आहे तो फायदा त्यांनाही सर्व लोकांना पटला. आणि मग गावकऱ्यांनी ते केलं जे यापूर्वी कधीच केलं नव्हतं. त्यांनी सुरू केली एका सोहळ्याची तयारी, उगवण क्षमता तपासणीचा भव्य दिव्य सोहळा. एखाद्या गाव उत्सवाला यावं तसं मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आले. आणि मग प्रशिक्षणात शिकवल्या गेलेल्या तंत्रशुद्ध सॅम्पलिंग पद्धतीने खरेदी केलेल्या बियाण्यांची सुरू झाली उगवण क्षमता तपासणी. आणि मग वाट बघायची होती 4 दिवसानंतरच्या निकालाची. आणि अक्षरशः ज्या वेळेला ती संपूर्ण ते उगवण क्षमता चेक करण्यासाठी गोणपाट आम्ही खोलली, ते पाहून आमच्या सगळ्या लोकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. कारण प्रत्येकाची उगवण क्षमता ऑलमोस्ट 90% पुढं होती. आणि आम्ही जे सामूहिकरित्या बियाणं खरेदी केलेलं होतं त्या बियाण्याचा खऱ्या अर्थानं आम्हाला लाभ झाला आहे, याचा आनंद आमचा सगळ्यांच्या गगनामध्ये मावेनासा झाला. आणि उगवण क्षमता तपासणीचा जो रिझल्ट आला, अगदी तोच रिझल्ट आज गावातल्या शेतांमध्ये दिसतोय. म्हणजे अगोदर रिझल्ट ते चेक केला आम्ही, त्याप्रमाणेच उगवण झालेली आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. नांदूर पठारच्या गावकऱ्यांना माझा सलाम. यांचं नशीब चांगलं म्हणून त्यांचं बियाणं